नमस्कार. माझ्या प्रिय मेष राशीच्या जिद्दी, धाडसी आणि मनाने अग्नीप्रमाणे तेजस्वी मित्रांनो, आजची तारीख आहे 24 फेब्रुवारी 2026. पण ही फक्त एक साधी तारीख नाही. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील एखाद्या वळणाचा संकेत देणारा ठरू शकतो. होय, आज विश्व तुमच्याशी शांतपणे काहीतरी बोलणार आहे, पण ते ऐकण्यासाठी मन शांत ठेवावं लागेल. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. आज सकाळी जेव्हा तुम्ही डोळे उघडाल ना, तेव्हा हवेत एक वेगळीच चाहूल असेल. मनात एक अनामिक उत्सुकता, जणू काही मोठं घडणार आहे, पण नेमकं काय हे कळत नाही. मेष राशीचे स्वामी ग्रह मंगळ आज तुमच्या आत्मविश्वासाला जागृत करणार आहेत. पण लक्षात ठेवा, आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये फक्त एक पातळ रेषा असते, ती ओलांडू नका, कारण आजचा दिवस तुम्हाला परीक्षा घेण्यासाठीच आलेला आहे. सकाळचा संकेत. सकाळी 7 ते 10 या वेळेत एखादा फोन, मेसेज किंवा अचानक भेट तुमचं मन थोडं अस्थिर करू शकते. कदाचित जुन्या आठवणी जाग्या होतील किंवा एखादं अपूर्ण काम पुन्हा समोर येईल. तुमचं मन म्हणेल, हे पुन्हा का? पण विश्व म्हणेल, कारण अजून शिकायचं बाकी आहे. आज कोणावरही पटकन रागवू नका. तुमचा स्वभावच असा आहे, पटकन पेटणारा पण तितक्याच पटकन शांत होणारा. आज मात्र शांत राहणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. करिअर आणि व्यवसाय. दुपारच्या सुमारास विशेषतः 12 ते 3 या वेळेत कामाच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. पहिल्या क्षणी तुम्हाला वाटेल, हे माझ्यासाठी खूप जड आहे, पण विश्वास ठेवा, हीच संधी तुम्हाला पुढे नेणार आहे. कुणीतरी तुमच्या कामावर लक्ष ठेवून आहे. तुमची मेहनत, तुमची चिकाटी हे सगळं कुणाच्याही नजरेतून सुटलेलं नाही. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आज एखादा लहानसा निर्णय मोठा परिणाम देऊ शकतो. गुंतवणूक करताना थोडा विचार करा. आवेगात निर्णय घेऊ नका. कागदपत्र नीट वाचा. आज लाल रंग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. लाल रुमाल, लाल कपडे किंवा लाल रंगाची एखादी वस्तू जवळ ठेवा. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत आज थोडी चढ उताराची स्थिती दिसते. जुनी उधारी परत मिळण्याची शक्यता आहे, पण अनावश्यक खर्च टाळा. एखादी वस्तू खरेदी करण्याची तीव्र इच्छा होईल, पण स्वतःला एकदा विचारा की ही गरज आहे का फक्त इच्छा. आज संध्याकाळपर्यंत आर्थिक बाबतीत स्पष्टता येईल. कदाचित एखादा जुना प्लॅन पुन्हा सुरू करण्याचा विचार मनात येईल. प्रेम आणि नातेसंबंध. आता येतो सगळ्यात नाजूक विषय, प्रेम. मेष राशीचं प्रेम म्हणजे ज्वालामुखी, प्रखर, उत्कट आणि संपूर्ण समर्पणाने भरलेला. पण आज त्या ज्वालामुखीला थोडी शांतता हवी आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर आज जोडीदारासोबत छोट्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. पण लक्षात ठेवा, वाद जिंकून नातं हरवू नका. तुमच्या एका गोड शब्दाने सगळं ठीक होऊ शकतं. माफ करा, हे 2 शब्द आज चमत्कार करू शकतात. सिंगल मेष राशींसाठी आज एखादी अनपेक्षित ओळख होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर, ऑफिसमध्ये किंवा मित्रांच्या माध्यमातून एखादी खास व्यक्ती भेटू शकते. पण लगेच मन देऊ नका, आधी निरीक्षण करा. कुटुंब आणि घरगुती वातावरण. घरात एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला आज फार महत्त्वाचा ठरू शकतो. त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करू नका. आईशी किंवा वडिलांशी मनमोकळं बोलावंसं वाटेल. कदाचित खूप दिवसांपासून साठवलेलं काही मनातलं बाहेर येईल आणि त्यानंतर मन हलकं होईल. घरात एखादी धार्मिक किंवा शुभ चर्चा होऊ शकते. दीप लावा आणि मनातल्या शंका त्या प्रकाशात सोडा. मानसिक आणि शारीरिक आरोग्य. आज डोकेदुखी, थकवा किंवा अंगात जडपणा जाणवू शकतो. झोप पूर्ण घ्या. जास्त विचार करू नका. तुमचा मेंदू आज खूप वेगाने काम करेल, पण शरीर त्याला साथ देईलच असं नाही. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मोबाईल बाजूला ठेवा. 5 मिनिटे डोळे मिटून शांत बसा. दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा की मी खरंच काय शोधतोय. संध्याकाळचा रहस्यमय संकेत. संध्याकाळी 6 नंतर एखादी अशी गोष्ट घडू शकते जी तुमच्या विचारांना पूर्णपणे बदलून टाकेल. कदाचित एखादा निर्णय घ्यावा लागेल किंवा एखादी सत्यता समोर येईल. घाबरू नका. आज जे काही होईल ते तुमच्या भविष्यासाठी योग्य दिशेने नेणार आहे. विश्व कधीही आपल्याला तोडत नाही, ते फक्त आपल्याला मजबूत बनवतं. आजचा खास उपाय. आज मंगळवार नसला तरी मंगळ ग्रहाची ऊर्जा प्रबळ आहे. हनुमान चालीसा वाचा किंवा ओम क्रांग क्रीं क्रौं सह भौमाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. लाल फूल अर्पण करा आणि मनातली एक इच्छा शांतपणे व्यक्त करा. आजचा भाग्यांक आणि शुभवेळ. भाग्यांक 9. शुभवेळ दुपारी 1:15 ते 2:30. शुभ दिशा दक्षिण. शेवटचा संदेश. माझ्या प्रिय मेष राशी, तुम्ही जन्मतःच योद्धा आहात. परिस्थिती काहीही असो, तुम्ही कधीही मागे हटत नाही. पण आजचा दिवस तुम्हाला एक वेगळी शिकवण देणार आहे. कधीकधी जिंकण्यासाठी थोडं थांबावं लागतं. कधीकधी पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे घ्यावं लागतं.
तुमच्या डोळ्यात स्वप्न आहेत आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची ताकदही तुमच्यातच आहे. विश्व तुमच्या पाठीशी आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. माझ्या प्रिय मेष राशी, आता आपण दिवसाच्या खोल गाभ्यात प्रवेश करणार आहोत, जिथे फक्त घटना नाहीत तर त्यामागचं गूढही समजणार आहे. आज चंद्राची स्थिती तुमच्या मनावर विशेष प्रभाव टाकत आहे. चंद्र जेव्हा भावनांवर राज्य करतो आणि तुमचा स्वामी मंगळ कृतीवर, तेव्हा मन आणि कृती यांच्यात संघर्ष निर्माण होतो. आज हाच संघर्ष तुम्हाला जाणवेल. तुमचं मन म्हणेल थांब, विचार कर, पण तुमचा स्वभाव म्हणेल आत्ता निर्णय घे. आणि इथेच आहे आजच्या दिवसाचं रहस्य. ग्रहस्थितीचा सखोल प्रभाव. आज ग्रहांची मांडणी अशी आहे की तुमच्या 10व्या आणि 11व्या भावावर सूक्ष्म परिणाम होत आहे. याचा अर्थ करिअर, समाजातील प्रतिमा आणि इच्छा पूर्ण होण्याची शक्यता. पण प्रत्येक इच्छेची किंमत असते. आज तुम्हाला एक निवड करावी लागू शकते. सुरक्षित मार्ग की धाडसी निर्णय. जर तुम्ही नोकरीत असाल तर वरिष्ठ व्यक्ती तुमची परीक्षा घेऊ शकतात. त्यांचा आवाज कठोर वाटेल, पण त्यामागे तुमची क्षमता तपासण्याचा हेतू असेल. व्यावसायिकांसाठी एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतो. पहिल्या वेळी जिथे गैरसमज झाला होता तिथे आता सुधारणा करण्याची संधी मिळेल. अंतर्मनातील ज्वाला. मेष राशी म्हणजे अग्नितत्व, आणि अग्नी 2 गोष्टी करू शकतो. उजेड देऊ शकतो किंवा जाळू शकतो. आज तुम्ही कोणता अग्नी बनणार? एखाद्या व्यक्तीच्या शब्दांनी तुम्हाला दुखावलं जाऊ शकतं. तुम्ही लगेच प्रत्युत्तर द्यायचा विचार कराल, पण थांबा, कारण आज शांतता हीच तुमची खरी ताकद आहे. प्रेमातील खोल वळण. आज प्रेम संबंधांमध्ये एक भावनिक क्षण येईल. कदाचित जोडीदार तुमच्याकडून अधिक वेळ, अधिक लक्ष अपेक्षित करेल. तुम्हाला वाटेल मी इतकं सगळं करते तरीही का? पण प्रेम हे मोजमापावर चालत नाही. आज एखादी जुनी आठवण दोघांना पुन्हा जवळ आणू शकते. एकत्र बसून जुने फोटो पहा किंवा एखादी आठवण शेअर करा. सिंगल मेष राशींसाठी आज एखादी व्यक्ती तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू शकते. तुम्हाला अजून कळणार नाही, पण ही कथा इथेच सुरू होत आहे. आर्थिक गुपित. संध्याकाळपर्यंत एखादी आर्थिक बातमी मिळू शकते. कदाचित एखादी थकलेली रक्कम किंवा एखादी ऑफर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज स्वाक्षरी करण्यापूर्वी 2दा वाचा. विश्व तुमच्यासमोर संधी ठेवत आहे, पण डोळे उघडे ठेवूनच ती स्वीकारा. नक्षत्राचा संकेत. आजचं नक्षत्र तुमच्या धैर्याची परीक्षा घेत आहे. जर तुम्ही संयम ठेवलात तर पुढील 7 दिवस तुमच्यासाठी आश्चर्यकारक ठरू शकतात. आज घेतलेला एक छोटासा निर्णय मार्च महिन्यात मोठा परिणाम देईल. रात्रीचा भावनिक क्लायमॅक्स. रात्री 9 नंतर मन थोडं भावनिक होईल. कदाचित एकटेपणा जाणवेल किंवा भविष्याची चिंता. पण त्या क्षणी आकाशाकडे पहा. तारे तुम्हाला आठवण करून देतील, तू एकटा नाहीस. तुमच्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते सगळं एका मोठ्या योजनेचा भाग आहे. आज झोपण्यापूर्वी एक कागद घ्या. त्यावर तुमची एक भीती आणि एक स्वप्न लिहा. भीती जाळून टाका आणि स्वप्न उशाखाली ठेवा. ही एक छोटी कृती तुमच्या अवचेतन मनाला नवी दिशा देईल. उद्याचा गुप्त संकेत. 24 फेब्रुवारीचा हा दिवस 25 फेब्रुवारीसाठी तयारी करून जात आहे. उद्या एखादी अशी बातमी मिळेल जी आजच्या निर्णयाशी संबंधित असेल. म्हणून आज घाई करू नका. विश्वावर विश्वास ठेवा. विशेष उपाय. आज शक्य असल्यास हनुमान मंदिरात जाऊन लाल फूल अर्पण करा. जर शक्य नसेल तर घरीच दीप लावा. ओम अंगारकाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. तुमच्या मनातील गोंधळ हळूहळू दूर होईल. अंतिम संदेश. माझ्या धाडसी मेष राशी, तुम्ही संकटांना घाबरत नाही. तुम्ही परिस्थिती बदलता. पण आज विश्व तुम्हाला शिकवत आहे, कधी कधी सर्वात मोठं धैर्य म्हणजे शांत राहणं. तुमच्यात नेतृत्व आहे, जिद्द आहे आणि अमर्याद ऊर्जा आहे. फक्त आज ती योग्य दिशेने वापरा. जर तुम्हाला आजचं हे सखोल राशी भविष्य आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नव्या ऊर्जेसह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे आणि आजचा दिवस त्याची सुरुवात आहे. धन्यवाद.